नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, पुरे झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा साडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी. राजा, दादासाहेब. राजा, जल्दी करा राजा, गनिम दिसायला लागलाय. जा राजे, जा. जा राजे. गोळ्याजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. वय राजा जा. जा राजे. जा राजे. पुढे वा. राजा, जा तुम्ही, आम्ही आहोत. येतो. जा राजे. पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. इन मराठों ने फिर से सह्याद्री का जन्म चुन लिया, लेकिन आज ये सह्याद्री भी उन्हें बचा नहीं पाएगा. फजल खान, रुस्तम जमान, हम यहाँ पर टुकड़ियां बनाएंगे. उन्हें अंदाजा भी नहीं होगा हम कैसे हमला करेंगे. वो तो मुट्ठी भर होंगे. टुकड़ियों में हमले करेंगे तो वो थकते ही जाएंगे. सांगा आता काय करायचं. सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबलात. तुमच्यासारखी जुनी कोडा जुजात उभी असताना आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय, हा? म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया. सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उभू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही